नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वतंत्र पत्रकाराची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। कृषी महाविद्यालय कुपटी येथे भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा 2026 संपन्न। दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमरखेड तालुक्यातील कुपटी येथे कृषी महाविद्यालय, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान व कृषी महाविद्यालयाचे कृषी विज्ञान मंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत लोकनेते तथा माजी आमदार भाऊसाहेब माने यांच्या 33व्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शरदजी गडाख, कुलगुरू डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला हे होते, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर भारत बाष्टेवाड, आयुक्त महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी रोजगार हमी योजना, प्रमुख वक्ते तथा संचालक कृषी परिषद महाराष्ट्र राज्य गणेशजी शिंदे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार किसनराव वानखेडे, नितीनभाऊ भोतळा, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने, तातूभाऊ देशमुख, शिवाजी रामजी घोडके, अनिरुद्ध पाटील चोंडीकर, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद, कल्याणराव माने, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड, डॉक्टर विजयराव माने, चेअरमॅन कृषी महाविद्यालय उमरखेड, मनोज कुमार ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळ, विजय मुकाळे साहेब, सुगत वाघमारे, डॉक्टर नितीनजी कोष्टी, डॉक्टर गोविंदजी फुके, श्रीकांत अमर शेट्टीवार, डॉक्टर संदीप कदम, वासुदेव चांदूरकर, मयूरजी ढोले, मंगला साळवे, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी, अशोकराव वानखेडे, अध्यक्ष भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड, बाबूराव पाचरकर, रामभाऊ देवसरकर, नारायणदासजी भट्टळ, नितीन माहेश्वरी, कृष्ण पाटील देवसरकर व अनेक मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय भाऊसाहेब माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार 2026 या पुस्तकीचे विमोचन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर भीमराव ढवळे, उपसंचालक रेशीम संचालनालय नागपूर यांना स्वर्गीय भाऊसाहेब माने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व 21 सत्कार मूर्तींना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार 4 स्थानिक शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला। सत्कार मूर्तींनी आपल्या यशामागील अनुभव व प्रसंगाची माहिती शेतकऱ्यांना दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, तर आभार उद्धव गायकवाड यांनी मानले। येऊन सर्वांची नावे घेतले तर आपल्या वेळेचं नियोजन होणार नाही। त्या अनुषंगाने प्रत्येकाने आता परत नाव घेण्याची गरज नाही, सन्माननीय व्यासपीठ म्हणून आपला संभाषण आपण सुरू करू शकता। याच प्रकारे भाऊसाहेबांच्या जीवनपटावरती आपण चित्रफीत पाहिली। संपूर्ण चित्रफीत डॉक्युमेंटरी हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी भाऊसाहेबांची एक आठवण आपल्याला सांगायचे म्हणजे ते शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करणारा विधानसभेतील एक व्यक्ती होते। कारण फेटा घातलेला जो फेटा तो त्यांनी शेवटपर्यंत काढला नाही आणि ते फेटा काढून हाऊस मध्ये होते। सर्वजण त्यांना फेटेवाले शेतकरी आजोबा म्हणून त्यांना ओळखत होते। त्याचसोबत त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कधीही गादीवर झोपले नाही, सतरंजी आणि घोंगडी टाकून ते झोपत होते। आमदार निवासातही त्यांची पलंग आणि गादी ही येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी असायची, ते खाली सतरंजी आणि घोंगडी टाकून झोपत होते शेवटपर्यंत। आपल्याला त्यांच्याबद्दल एक
पॉम्पलेट दिलेली आहे. संपूर्ण परिचय त्यांचा देणं थोड्या वेळामध्ये शक्य नाही, त्यामुळं आपल्याला दिलेली पॉम्पलेट आपण ते वाचू शकता. आपल्याला या कार्यक्रमाचा संपूर्ण वेळ हा सत्कार मूर्तींच्या यशोगाथेसाठी द्यायचा आहे, त्यामुळं मी आपला अमूल्य वेळ त्यांच्यासाठी राखून ठेवतो. आत्ताच उशिरा आलेले आमचे मित्र नितीनजी भुतडा यांचं स्वागत करतो आणि रजा घेतो. शेवटी शेतकऱ्यांना नमन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.